नमस्कार. प्रकार पहिला. सुरुवातीला वजनी प्रमाण सांगत आहे. अर्धा किलो मैदा, पाव किलो पिठी साखर, 80 ग्राम एवढं तूप घेतलंय. तूप तुम्हाला समजावं म्हणून मी इथे वितळवून घेतलेलं आहे. वाटीचं प्रमाण बघाल तर इथे पाऊण वाटीपेक्षा थोडं कमी तूप घेतलंय. आपल्याला सुरुवातीला मैदा आहे तो चाळून घ्यायचा आहे. गव्हाचं पीठ चाळण्याची जी चाळणी असते ना आपली, त्याच चाळीने आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे. म्हणजे मैद्यामध्ये काही कचरा, काही कण असतील ते आपल्याला काढून टाकायचे. पिठी साखर सुद्धा आपल्याला चाळूनच घ्यायची आहे. पिठी साखर चाळून घेतली की त्यामध्ये काही गुठळ्या असतील त्या आपल्याला हाताने मोडता येतात. पिठी साखर आपल्या मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स होते म्हणून आपल्याला पिठी साखर चाळून घालायची. पिठी साखर आणि मैदा आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. पिठी साखर मैदा मिक्स झाला की ह्यामध्ये आता आपल्याला तूप घालून घ्यायचंय. तूप अजिबात आपल्याला गरम करायचं नाही, तर इथे मी थंड तूप जे आहे ना ते घालून घेतलंय. तूप घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. तुपाचं प्रमाण हे मी तुम्हाला वितळवून तूप घेऊन दाखवलेलं आहे. जर घट्ट तूप असेल तर तुम्हाला वाटीचं प्रमाण घेत असाल तर तुमचा अंदाज चुकू शकेल, म्हणून मी तुम्हाला वितळवूनच तूप वजनी प्रमाण त्याचं 80 ग्राम आणि वाटीचं प्रमाण पाऊण वाटीपेक्षा थोडं कमी आहे. तूप चांगलं पिठामध्ये मिक्स करून घेतलंय. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला आपण जसं पुरीचं पीठ मळतो ना घट्ट असं, तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय. शंकरपाळीचं पीठ मळतानाच ते चांगलं रगडून मळायचं. रगडून पीठ चांगलं मळल्यामुळे ज्यावेळेस आपण ते 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवतो, छान असं फुलून येतं. आपल्याला पीठ चेचायची वेगळी गरज लागत नाही आणि शंकरपाळ्या सुद्धा छान खुसखुशीत तयार होतात. शंकरपाळ्यामध्ये तुपाचं प्रमाण थोडंसं तरी जास्त झालं की शंकरपाळ्या तेलामध्ये तळताना त्या विरघळल्या जातात. तुपाचं प्रमाण थोडं जरी कमी झालं की शंकरपाळ्या थोड्याशा कडक होतात. पुऱ्या करण्यासाठी पीठ मळतो तसंच मी हे पीठ मळून घेतलं घट्ट असं. 10 मिनिटं झाकून ठेवलं. झाकून ठेवल्यामुळे पीठ चांगलं फुलून आलेलं आहे. आता आपल्याला शंकरपाळ्या करायला घ्यायच्या. पिठामध्ये तूप घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला पोलपाटाला लाटणीला तूप किंवा सुखं पीठ लावायची गरज लागत नाही. थोडीशी जाडसर अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची. पोळी लाटताना एकदम पातळ किंवा एकदम जाड सुद्धा पोळी लाटायची नाही. तुम्ही जर जास्तीची जाड अशी पोळी लाटून घेतली की शंकरपाळ्या ज्या वेळेस आपण तळतो त्या आतपर्यंत नीट तळल्या गेल्या नाही तर त्या कच्च्या अशा राहतात. आणि शंकरपाळ्या जाड जरी पोळी लाटून तुम्ही केला तर त्या तळायला सुद्धा खूप वेळ लागतो. मी ते पिझ्झा कटरने शंकरपाळ्या पाडून घेतल्या. तुम्ही शंकरपाळ्या पाण्याची फिरकी असते तिने किंवा सुरीने सुद्धा शंकरपाळ्या कट करून घेऊ शकता. तुम्हाला ज्या आकाराच्या साईज मध्ये पाहिजे त्या. शंकरपाळ्या पाडताना साईडच्या ज्या थोड्याशा क्रॉस पट्ट्या असतात त्या पट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तुम्हाला लहान मोठ्या ज्या साईजमध्ये ज्या आकारामध्ये शंकरपाळ्या हव्या आहे त्या साईजमध्ये त्या आकारामध्ये शंकरपाळ्या तुम्ही काढून घ्या. मी इथे साईडला जे त्रिकोणी असे तुकडे होते शंकरपाळ्याचे ते सुद्धा काढून टाकले, म्हणजे सगळ्या एकाच आकारामध्ये आणि एकाच साईजमध्ये शंकरपाळ्या तयार होतील. आता आपल्याला ह्या तळायला घ्यायच्या आहेत. तळायला घेताना तुम्ही एक एक शंकरपाळे तेलामध्ये सोडण्यापेक्षा अशा फलित्यावरती जरी काढून घेतलात तर शंकरपाळ्या तुम्ही बघाल तर तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. त्यामुळे पोलपाटाला चिकटत सुद्धा नाही किंवा एकामेकाला सुद्धा त्या चिकटत नाही आहेत. मी जास्त जाड केले नाही किंवा एकदम पातळ सुद्धा केलेलं नाही. मध्यम अशीच मी पोळी इथे शंकरपाळी करण्यासाठी लाटून घेतली. तेल पहिलं सुरुवातीला कडकडीत गरम करायचंय. शंकरपाळ्या तेलात सोडताना गॅस मध्यम ठेवायचा, म्हणजे शंकरपाळ्या एकामेकाला चिकटणार नाही. शंकरपाळ्या तेलामध्ये घालून झाल्यानंतर गॅस एकदम कमी करूनच आपल्याला शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत छान सोनेरी रंगावरती, म्हणजे आपल्या शंकरपाळ्या छान खुसखुशीत अशा तयार होतील. शंकरपाळ्या तळताना सारख्या उलटपलट करायच्या नाही. एका साईडने तळून झाल्या की नंतर दुसऱ्या साईडने तळून घ्यायच्या. सारख्या उलटपलट केल्या तरी शंकरपाळ्या तेलात विरघळण्याची शक्यता असते. शंकरपाळ्या तळताना गॅस अजिबात मध्यम किंवा मोठा जराही करू नका. कमी गॅस ठेवून शंकरपाळ्या तळा. तुम्ही बघाल तर आपल्या शंकरपाळीला किती छान असा रंग आलेला आहे. अशा एखाद्या झाऱ्यावरती काढून घ्या, म्हणजे सगळं तेल जे आहे ते निथळून जाईल आणि आपल्या शंकरपाळ्या अजिबात तेलकट होणार नाही. शंकरपाळ्या परफेक्ट झाल्या की नाही ही ओळखण्याची एक महत्वाची खूण म्हणजे तुम्ही इथे पाहू शकता. आपल्या शंकरपाळीला आपण एकच पोळी अशी लाटून घेतली होती तरी सुद्धा त्याला पदर सुटलेले आहे. असे जेव्हा पदर सुटलेली शंकरपाळी असेल तर समजून जायचं शंकरपाळी अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे. छान खुसखुशीत अशी.
प्रकार दुसरा, 1 कप एवढी मी इथे डाळ घेतलीत, म्हणजे भाजलेली चणा डाळ घेतलेली आहे. गॅस एकदम कमी ठेवून 2 ते 3 मिनिटं आपल्याला सतत अशी तळापासून परतत राहून आपल्याला ती चांगली भाजून घ्यायची आहे. डाळ भाजत असतानाच त्यामध्ये मी 1 कप एवढे पोहे घालून घेतलेत. हे जाडे पोहे आहेत, कांदा पोहे जे पोहे घेतो तेच आहे. पोहे सुद्धा डाळीबरोबरच आपल्याला भाजून घ्यायचे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वेगळे डाळ व वेगळे पोहे सुद्धा भाजू शकता. पण इथे आपला वेळही वाचतो. डाळ आपली भाजलेलीच आहे, त्यामुळे जास्त डाळ भाजायची नाही. 2 ते 3 मिनिटच फक्त कुठेतरी ती मऊ पडली असेल त्यासाठीच आपल्याला भाजून घ्यायची आणि पोहे भाजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. अगदी इथे छान पोहे आणि डाळ भाजून झालेली आहे. छान असे चुरचुरीत असे आपले पोहे भाजले गेले. गॅस बंद करून आपल्याला कढईमध्ये न ठेवता एका ताटामध्ये काढून पूर्णपणे ही डाळ आणि पोहे थंड करून घ्यायचे. डाळ आणि पोहे थंड झाले की मिक्सरला फिरवून त्याचं पीठ तयार करून घ्यायचंय. मिक्सरला फिरून पीठ तयार केलेलं आहे तरी सुद्धा आपल्याला ते चाळूनच घ्यायचंय. कुठेतरी डाळीचा कण असेल त्यासाठीच आपल्याला हे चाळून घ्यायचंय. आणि जे कण असतील ते आपल्याला न घेता ते काढून टाकायचे. आता मी इथे ही चाळण घेतली, तुम्ही पीठ चाळायची चाळण सुद्धा इथे घेऊ शकता. आता आपल्याला ह्यामध्ये 3 कप एवढं तांदळाचं पीठ घालायचंय. तांदळाचं पीठ घालताना ते जास्त जुनं नसावं. ताजं पीठ भाकऱ्या करण्यासाठी तुम्ही दळून आणलं असेल तेच पीठ तुम्ही इथे घ्या, किंवा तुम्ही जर विकतचं तांदळाचं पीठ घेणार असेल तर तुम्ही त्याची तारीख बघूनच पीठ विकत घ्या. इथे मी 2 चमचे सफेद तीळ घातलेत, पाव चमचा ओवा घालून घेतलाय, 1 चमचा अंबारीचा मिरची पावडर आणि 1 चमचा घरात तर रोजच्या वापरण्यामधलं लाल तिखट घेतलेलं आहे. तुम्ही म्हणाल असे 2 वेगवेगळे मसाले का घातले, तर ह्यामुळे चकलीला रंग छान येतो. अजिबात काळपट असा रंग चकलीला येत नाही आणि चव सुद्धा खूप छान येते चकलीला. तुम्हाला जर काश्मीरी मिरची पावडर घरामध्ये असेल ते घेतली तर 1 चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा तुम्ही इथे रोजच्या वापरण्यामधलं लाल तिखट आहे ते घाला. अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा मीठ घालून आपल्याला मीठ आणि मसाले जे घातले ते पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे. पिठामध्ये मसाले चांगले मिक्स करून झाले की आपल्याला आता यामध्ये तेल घालून घ्यायचंय. ज्या कपाने आपण डाळ, पोहे आणि पीठ घेतले त्याच कपाने आपल्याला इथे अर्धा कप एवढं तेल घ्यायचं आहे. तुम्ही जे कोणतेही वाटी, पेला घ्याल त्याच पेल्याने सगळं साहित्य घ्या. त्याच पेल्याने, त्याच वाटीने तेल सुद्धा घ्या, म्हणजे तेलाचं प्रमाण सुद्धा तुमचं चुकणार नाही. इथे मी अर्धा कप तेल आहे ते आता कडकडीत असं गरम करून घेते. तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतले पिठावरती ते आपल्याला घालून पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे. पिठामध्ये तेल मिक्स करताना चमच्याने मिक्स करून घ्या. आपण इथे डाळवं घेतली, पण तुमच्याकडे डाळवं नसतील तर तुम्ही त्याऐवजी अर्धा कप एवढा बेसन सुद्धा घेऊ शकता. आपण ज्यावेळेस डाळ मिक्सरला फिरवतो त्याचं पीठ जे आहे ना ते 1 कप डाळीचं अर्धा कप एवढं तयार होतं. त्यामुळे तुम्ही अर्धा कप बेसन जरी घेतलं तरी सुद्धा चालेल. तुमच्या चकल्या अगदी छान खुसखुशीत तयार होतील. मी ते तेल चमच्याने चांगलं पिठामध्ये मिक्स करून घेतले. थोडंसं थंड झालं की पीठ आपल्याला हातावरती चोळून घ्यायचं, म्हणजे सगळं तेल पिठाला चांगलं लागले जाईल. मी इथे पिठाची मूठ बांधून बघितली तर मूठ अगदी चांगली बांधली जाते, म्हणजे आपलं तेलाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. आपण तांदळाच्या पिठाच्या चकल्या करत आहोत. गौरी गणपती सणासाठी आपण फराळाचे पदार्थ करतो, त्यावेळेस तुम्ही असे पदार्थ करू शकता. तांदळाचं पीठ घेतलेले आहे, अजिबात आपण कोणतीच उकड वगैरे काढणार नाही. तर हे पीठ मळण्यासाठी आपल्याला छान कडकडीत गरम केलेलं पाणी घ्यायचं आहे. गरम पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय. मी इथे सुरुवातीला 1 कप एवढं पाणी घालून घेतले. आता हे मी दुसरं अजून 1 कप पाणी एवढं घालून घेतले. पाणी घालताना सगळं पाणी एकदम घालू नका, जसं लागेल तसं पाणी घालून आपण भाकरीसाठी जसं पीठ मळून घेतो तसंच पीठ तुम्हाला मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना एकदम सैल व एकदम घट्टही मळू नका. घट्ट पीठ मळला तरी सुद्धा चकल्यात चोरातून पाडताना जास्त जोर लावावा लागेल. सैल मळला तर चकल्या पाडताना त्या तुटत राहतील. मी ते 2 कप गरम पाणी घेऊन पीठ चांगलं मळून घेतलंय. आपल्याला आता हे जे झाकून आहे ते 10 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिटं पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवले तोपर्यंत आपण इथे सोऱ्याला तेल लावून घेऊया. तुम्ही सोरा तुमच्याकडे जो कोणता असेल तो चकली पाडण्यासाठी घेऊ शकता. तेल लावल्यामुळे सोऱ्यातून चकल्या अगदी सहज होतात. सोऱ्याला तेल लावून सोरा
तयार करून घेतलाय. आता आपण 10 मिनिटं सुद्धा झालेली आहेत. आपण आता चकल्या काढायला घेऊया. पीठ आहे ते सोऱ्यामध्ये घालताना अगदी दाबून असं घाला. दाबून चांगलं असं पीठ आतमध्ये घातलं की हवा आतमध्ये सोऱ्यात शिरत नाही. सोऱ्यामध्ये जरी थोडीशी जरी पोकळी राहिली तर त्यामध्ये हवा शिरते आणि चकल्या पडताना त्या सतत तुटत राहतात. म्हणून हाताने छान असं दाबून दाबून तुम्ही हे पीठ सोऱ्यामध्ये घालून घ्या. म्हणजे चकल्या पाडताना अजिबात त्या तुटणार नाहीत. अगदी तुम्हाला सहज लहान मोठ्या ज्या साईजमध्ये चकल्या हव्या आहेत त्या साईजमध्ये पाडता येतील. सोऱ्याचं झाकण लावून घेतलेलं आहे. मी ते उलट ताट करून घेतलंय. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही कागदाचे छोटे छोटे चौकोनी असे तुकडे काढून घ्या आणि त्यावरती सुद्धा तुम्ही चकल्या पाडून घेऊ शकता. ताट असं उलट करून त्यावरती चकल्या आपण काढून घेतल्या की सहज आपल्याला त्या उचलता येतात. तुम्ही पलित्याने किंवा हाताने सुद्धा या चकल्या उचलून तेलात सोडू शकता. गौरी गणपतीच्या सणाला फराळाचे पदार्थ करत असतो. वेळ कमी असतो त्यामुळे भाजणी करायला सुद्धा आपल्याकडे वेळ नसतो. त्यावेळेस तुम्ही अशा तांदळाच्या चकल्या करू शकता. सहज कोणीही करू शकते इतक्या सोप्या पद्धतीमध्ये तांदळाची उकड न घेता कमी साहित्यात कमी वेळामध्ये आपण इथे तांदळाच्या पिठाच्या चकल्या करत आहोत. तुम्ही बघाल तर पीठ चांगलं मळलं गेलेलं आहे. छान कडकडीत असं आपण गरम पाणी घेतलं होतं. तेलाचं मोहन ही अगदी परफेक्ट आहे. त्यामुळे आपल्या चकल्या जेवढ्या आपल्याला लहान मोठ्या ज्या साईजमध्ये हव्या आहेत त्या साईजमध्ये आपल्याला इथे पाडता येत आहेत. मी तुम्हाला इथे ही चकली अशी पलित्यावरती घेऊन दाखवले. तुम्ही अशी पलित्यावरती घेऊन सुद्धा तेलात घालू शकता. चकली तळण्यासाठी मी इथे थोडासा चकलीचा तुकडा घालून बघितला. तेलाला चांगले बुडबुडे येत आहेत. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. चकली तळण्यासाठी तेल चांगलं गरम करून घ्या. त्यानंतरच चकल्या तेलात घालून घ्या. चकल्या तळताना त्या गॅस मध्यम ठेवूनच चकल्या तळून घ्या. आपण भाजणीच्या चकल्या तळतो त्या चकल्या तळायला वेळ लागतो, पण तांदळाच्या चकल्या तळायला वेळ लागत नाही. अगदी कमी वेळेमध्ये ह्या चकल्या तळून तयार होतात. चकल्या तेलात घातल्या की लगेचच उलट-पलट करू नका. झाराला थोड्याशा अशा त्या कडक अशा लागल्या की नंतरच दुसऱ्या साईडनी तळून घ्या. म्हणजे चकलीचा आकार जसा आहे तसाच राहतो. चकल्या तळताना सुद्धा जास्त डार्क रंगावरती तळू नका. जास्त डार्क रंगावरती चकल्या तळल्या तरी सुद्धा त्या कडक होतात. चकल्या तळताना त्या तळल्या गेल्या की नाही हे ओळखायची खूण म्हणजे तेलात तळताना त्याचे बुडबुडे शांत झाले ठेवायचे नाहीत की समजायचं चकली आपली तळली गेलेली आहे. चकली तरी सुद्धा तिचा आवाज छान कुरकुरीत येतोय. आपण दुसऱ्या बॅचच्या चकल्या सुद्धा इथे आता तळून घेतलेल्या आहेत. गौरी गणपतीचा सण असू दे किंवा दिवाळीचा सण असू दे, अगदी भाजणी करायला वेळ नसेल किंवा भाजणी जमत नसेल तर तुम्ही अशा तांदळाच्या चकल्या करू शकता. तुम्ही इथे बघू शकता अजिबात आपल्या चकल्या ह्या तेलकट झालेल्या नाही आहेत. अगदी कमी तेलामध्ये कमी वेळामध्ये तेलकट न होणाऱ्या चकल्या आपल्या इथे तांदळाच्या पिठाच्या तयार झाल्या आहेत. आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल की चकल्या छान कुरकुरीत अशा झालेल्या आहेत. अजिबात त्या तेलकट झालेला नाही. कुणाला तुम्ही ह्या चकल्या खायला दिला तर समजणार सुद्धा नाही की तांदळाच्या पिठाच्या चकल्या आहे. भाजणीच्या चकल्या चवीला जशा असतात तशाच ह्या चवीला होतात. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केला तर येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत. नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.